मंगेश पाडगावकरांची एक कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे तुझा सूर्य उगवे. बघा, मंगेश पाडगावकर हे कवी, गीतकार असे लेखक आहेत. अनेक कविता मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या आहेत. तसेच मराठी पिक्चरमधील किंवा सिनेमातील अनेक गीतंसुद्धा मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आहेत. आता मंगेश पाडगावकर या ठिकाणी देवाला ईशस्तवन करतायत, देवाला म्हणतायत. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत आणि आपण बघतो की आपल्या संतांनी काय सांगितलेलं आहे की या माणसांमध्येच ईश्वर आहे, या माणसांमध्येच ईश्वर लपलेला आहे. कुठे दिसतो ईश्वर? तर चराचरामध्ये दिसतो. चराचरामध्ये म्हणजे निसर्गात सर्वत्र आपल्याला ईश्वर दिसतो. आपण बघितलं की नरसिंह आणि प्रल्हादाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. जेव्हा प्रल्हाद विष्णूची आराधना करत होतो तेव्हा भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी सांगितलं की कुठे तुझा ईश्वर आहे, या खांबामध्ये दाखव. तर प्रल्हादानं तिथं विष्णूचं नाव घेतलं आणि तिथे प्रकट नरसिंह झाले. म्हणजे चराचरामध्ये, पृथ्वीच्या सजीव निर्जीव सर्वांमध्ये ईश्वर आहे, आपल्याला प्रचिती येते. बघ, कधीतरी आपल्याला वाटतं की आपण अडचणीत असतो आणि एखादा व्यक्ती, अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करून जातो. मग ही अनोळखी व्यक्ती जी आहे ती कशा प्रकारची आहे? एक प्रकारे आपल्याला ईश्वर रूपी आहे. परमेश्वरच पावला, आपण तिथं हा शब्द वापरतो की मला परमेश्वर पावला आणि त्यांनी मदत केली. अशाच प्रकारे आपल्या संतांनी आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये माणसांमध्ये ईश्वर पहा ही संकल्पना मांडलेली आहे. मंगेश पाडगावकर ही या कवितेत असंच सांगतायत की कशामध्ये आता मंगेश पाडगावकरांना ईश्वर दिसतोय ते सांगतायत. बघा, आपण कविता पहिली वाचूया. तुझा सूर्य उगवे आम्हा प्रकाशात नातो, तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. झऱ्यातून निर्मळ आहे तुझा निळा चंद, फुलातून लहरत राहे तुझा हा सुगंध. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. मुसाफिरात कल्या देतो वृक्ष गाढ छाया, तशी तुम्ही आम्हावरती माऊलीची माया. जिथे जिथे जातो तेथे तुझा हात येतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तुझा श्वास. विकासात आमच्या आम्ही तुझी भेट घेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तुझी मुले आम्ही सगळी नसे जात पात, द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात. सुरातुनी वाहुनी आम्ही तुझे प्रेम नेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. बघा, एक एक कडवा आता आपण बघूयात. मंगेश पाडगावकरांनी खूप सुरेख कविता म्हणली. सर्वत्र त्यांना ईश्वर दिसतोय, परमेश्वर दिसतोय, तुझी परमेश्वराची रूपं दिसत आहेत. पहिल्या कडव्यामध्ये काय म्हणतात ते? तुझे सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तुझा सूर्य, बघा, रोज नित्य नियमाने सूर्य उगवतोय. कुठं कंटाळा करतोय का? आज मला कंटाळा आला, जाऊ दे. तुम्हाला तरी कंटाळा येतो उठायचा, आई जाऊ दे ना, मला बोर होतं, आज माझी झोपच झाली नाही, मी शाळेमध्ये जात नाही असं म्हणता. पण सूर्य आपल्याला कधीही कंटाळा करताना दिसत नाही. बघा, तो रोज नित्य म्हणजे काय? नित्य नेहमी. सूर्य
तेच म्हणतात की तुझ्या रूपाने आज सूर्य उगवत आहे. आणि तू जेव्हा सूर्य आणि सर्वत्र काय होतोय, प्रकाश पडतोय, सर्व सृष्टी चराचर उजळून निघते, तुझ्या प्रकाशात न्हावून निघते. म्हणजे जणू काही तुझं रूपच आहे. तू जसा आम्हाला अडचणीच्या काळामध्ये मदत करायला येतो, तसाच या सूर्याच्या रूपाने, या सूर्याच्या प्रकाशाच्या रूपाने तू आमच्यावर छाया देतोय, प्रकाश देतोय, आम्हाला प्रेरित करतोय. आणि नवीन बघा, नवीन सूर्य उगवता प्रत्येक दिवस हा आपला नवीन असतो. प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन समस्यांना, आनंदाला, वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणूनच ते म्हणतात की प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि नवीनतेची आम्हाला भावना तुझ्यातून येते. आणि तुझा सूर्य हा उगवू दे आणि त्यातून हा रोज उगवू दे आणि त्यातून आम्हाला जगण्याची आशा मिळू दे, जगण्याचा प्रकाश मिळू दे. म्हणूनच ते देवाला म्हणतात तुझा सूर्य उगवू दे. आणि देवा त्यामुळेच बघा, सकाळी उठले की तुम्ही सगळेच जण प्रार्थना करता, देवाच्या नतमस्तक होता, आंघोळ वगैरे झाली की प्रत्येकजण देवाला नमस्कार करतो आणि शाळेमध्ये तुम्ही येता. म्हणूनच ते म्हणतायत तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो, तुझं नामस्मरण करतोय, तुझी आठवण करतोय, तुला नतमस्तक होतोय, असं मंगेश पाडगावकर म्हणतायत. आणि तुझी ईशस्तवना करतो. आपण सकाळी पण बघा, असेंब्ली सुरू होते तेव्हा असेंब्लीमध्ये पहिल्यांदा काय घेतो, प्रार्थना करतो. म्हणजे कोणत्याही कार्याची नवीन सुरुवात करायची झाली तर आपण काय करतो, देवाच्या ईशस्तवन करतो किंवा देवाची प्रार्थना करतो, त्याला साद घालतो, असंच लेखक म्हणतात. मग त्या सूर्यामध्ये सुद्धा, त्या सूर्याच्या तेजामध्ये सुद्धा मंगेश पाडगावकरांना देवाचं रूप दिसतं. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय तुझे गीत गातोय देवा, तुझे गीत गातो, चराचर तुझं गीत गातो. मग फक्त माणूसच गीत गातोय का? नाही. बघा, सूर्य उगवला की चिमण्यांचा किलबिलाट असतो, जरा जुळजुळ वाहणारा असतो, अशा पक्ष्यांच्या आवाजांनी सगळी सृष्टी न्हावून निघलेली असते, विविध आकारचं असतात. तर त्याच्यामध्ये त्याही एक प्रकारे ईशस्तवन करतायत, कारण तू रोज उगवतो, रोज उगवल्यामुळेच ही प्रेरणा आम्हाला मिळते. म्हणूनच देवा मी तुझं गीत गातोय, तुझी प्रार्थना करतोय, तुला नतमस्तक होतोय, असं मंगेश पाडगावकर म्हणतात. बघा पुढच्या कवितेत, झऱ्यातून निर्मळ वाहे तुझा निळा छंद, फुलातून लहरत राहे तुझा हा सुगंध, तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो. मंगेश पाडगावकर काय म्हणतात बघा, झऱ्यातून निर्मळ वाहे तुझा हा निळा छंद. बघा, झऱ्याचं पाणी कसं असतं, स्वच्छ सुंदर असं पाणी असतं. त्या स्वच्छ पाण्यामध्ये ते काय म्हणतात, तुझा छंद, तुझा वास आहे. म्हणजे जसं कृष्णाचं रूप कसं आहे, निळं आहे. आपण कृष्णवर्णीय म्हणतो. कृष्ण कसा आहे तर कृष्णवर्णीय. तसंच त्या निळ्यात जुळजुळ जुळजुळ वाहणारा जो झरा आहे त्याचं रंग हा निळा आहे. पाण्याला तसा पाहिलं तर रंग नाही आपण म्हणतो, रंगहीन पाणी. पण झऱ्यामधला रंगाचा त्यांनी निळा, किंवा आपण चित्रकलेमध्ये रंग देताना पाणी हे निळ्या रूपाने दाखवतो, म्हणजे निर्मळ स्वच्छ असं आपल्याला दिसतो. मग निसर्ग हे पाणी तू दिलेलं जे आहेस ते कसं आहे, निसर्गामध्ये अतिशय सुंदर आहे, अतिशय गोड आहे, अतिशय सुरेख आहे, निर्मळ आहे. त्यात कुठेही द्वेष राग नाही आहे, किंवा मी यालाच देणार आहे, मी त्याला पाणी देणार नाही असं तू म्हणत नाही आहे. सर्व चराचरांना, सर्व प्राणीमात्रांना, सर्व सजीवांना तू या निसर्गाचं पाणी देतोय. ते निळं क्षार पाणी आम्हाला मिळतं. आणि तसाच तू फक्त पाण्यामध्ये नाही आहे. पाडगावकरांना आता बघा कुठे दिसत आहे देव, कुठे दिसतोय, फुलातून लहरत जाते तुझा हा सुगंध. फुलातून जो सुगंध येतो तो सुगंध दरवळतो, सर्वत्र सुगंध आपल्याला दिसतो, तो या फुलातून मिळणार आहे. हा सुंदर सुगंध आपल्याला या फुलांच्या लहरीतून, लहरणे म्हणजे डोलणे, जेव्हा लहरी येतात वाऱ्याच्या, आता हा सुगंध आपल्यापर्यंत कसा पोहोचतो तर वाऱ्याच्या लहरी येतात. वारा जसा वाहतो तेव्हा आपण म्हणतो वा किती सुंदर रातराणीचा वास आलाय, किती सुरेख वास आलाय असं म्हणतो. आणि आपलं मन कसं होतं, प्रसन्न होऊन जातं. म्हणजे बघा, निसर्ग आपल्याला नेहमी प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. त्या फुलामध्येही तूच बसलाय. माझं मन त्या फुला जेव्हा डोलतात, लहरतात, बहरतात तेव्हा माझं मन प्रसन्न होतं. आणि त्यातून जो सुगंध येणार आहे त्यातून आहे. प्रत्येक फुलाचा रंग सुगंध बघा वेगवेगळा आहे. गुलाबाचा वेगळा आहे, मोगऱ्याचा वेगळा आहे, चाफ्याचा वेगळा आहे.
अशा प्रत्येक सुवासामध्ये, सुंदर वासामध्ये तुझं रूप मला दिसतं, गंध दिसतो. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो. बघा काय म्हणतात, तुझ्या प्रेरणेने पक्षी काय होतो, उंच उंच उडतो. म्हणजे एवढीशा चिमुकला पक्षी, एवढीशी छोटीशी चिमणी सुद्धा उंच भरारी घेते. गरुडासारखा पक्षी सुद्धा उंच उंच आकाशामध्ये गरुड झेप घेतो, असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. म्हणजे तसं पाहिलं तर पक्ष्यांच्या त्या पंखांमध्ये किती ते बळ असेल. आज एवढा मोठा शरीराचा माणूस आहे, तो उडू शकत नाही. त्याला 2 हात आहे, 2 पाय, तरी उडू शकतो का? नाही. पण तू पक्ष्यांनाच प्रेरणा दिलेली आहे, तू पक्ष्यांनाच मदत केलेली आहेस की उंच, त्या प्रेरणेतून की उंच उडा. तुमचं हे आकाश रिकामं आहे, मोकळं आहे, अथांग आहे, त्या आकाशाचा आनंद घ्या. हे सगळं मंगेश पाडगावकर आणि त्या आनंद देण्याचं काम पक्ष्यांना सुद्धा उडताना, आणि ते पक्षी उडताना पाहून सुद्धा आपल्यालाही तेवढाच आनंद होतो. आपल्याला पण कधीतरी मनामध्ये वाटतं, अरे आपल्याला पण उडता यायला पाहिजे होतं, आपल्यालाही उडलं असतं तर किती मजा आली असते, असं आपण म्हणतो. म्हणजेच पक्ष्यांना जी प्रेरणा देतो, प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा स्फूर्ती देणे. प्रेरणा फक्त स्फूर्ती देणे, प्रेरणा देणे, स्फूर्ती देणे. तर अशा प्रकारे आपल्याला मंगेश पाडगावकर म्हणतात त्या पक्ष्यांना उंच उंच उडण्यासाठी सुद्धा ही प्रेरणा दिलेली आहे. पक्ष्यांना प्रेरणा दिलेली आहे. म्हणूनच तू या कशामध्ये आहेस, निळ्या झऱ्यामध्ये आहे, तू फुलांच्या सुगंधात आहे, तू पक्ष्यांच्या उडण्यामध्ये, त्या पंखामध्ये आहे, उंच उंच भरारीमध्ये आहेस. असा तू सर्वत्र चराचरामध्ये आहे. फिरा थकल्या देतो वृक्षगाढ छाया, तशी तुझी आम्हावरती माऊलीची माया, जिथे जिथे जातो तेथे तुझा हात येतो. बघा काय सांगितलं, मुसाफिर म्हणजे काय? मुसाफिरा म्हणजे प्रवासी. मुसाफिर प्रवासी म्हणजे प्रवासी जो प्रवास करतोय, थकलाय, प्रवास करून 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 थकलाय, अशा मुसाफिराला सुद्धा तू छाया देतो. कोणत्या रूपाने छाया देतोय? छाया म्हणजे सावली. व्हेरी गुड, सावली. छाया म्हणजे सावली. मग ह्या प्रवासी दमून भागून प्रवास करत करत फिरत असताना कुठेतरी मोठ्याच्या मोठं झाड दिसतं, वृक्ष दिसतो, आणि त्या झाडाखाली त्याला निवांत विसावा घ्यावा असा वाटतो. मग त्या झाडाखाली तो थोडा वेळ विश्रांत करतो, जेवतो, पाणी पितो, आणि त्या हवेमध्ये थंडगार सावलीमध्ये तो बसलेला असतो. म्हणूनच तो काय म्हणतोय, तुला गाढ छाया देतो. गाढ म्हणजे दाट, गाढ दाट. काय करतोय तो? दाट सावली देतो. मग वृक्ष आपल्याला बघा, नुसते वृक्ष आपल्याला सावलीच नाही देते, तर फळे, फुले, पाने सगळं देतात आपल्याला, आणि नुसतीच सावली न देता तेही देतात. म्हणजेच त्या वृक्षांचाही, पूर्ण वृक्षांचा जर विचार केला तर पूर्ण वृक्ष आपल्याला देण्याचं काम करतात. देत राहतो, देत राहतो, देत राहतो, आणि मानव हा काय करतोय, फक्त घेत राहतोय. म्हणूनच तूही मला त्या वृक्षामध्ये, त्या गाढ सावलीमध्ये, अतिशय दाट सावलीमध्ये तू मला परमेश्वरासारखा दिसतोय, ईश्वरासारखा दिसतोय. तिथेही तुझी छाया आहे किंवा माया. मग ती कशी वाटते? ती तुझी छाया म्हणजे सावली, ती मला माझ्या आईसारखी वाटते. माऊली म्हणजे आई. आई, माता, काय सांगते, माऊलीसारखा वाटतोस तू मला. जसं बघा, तुमची पण आई तुम्हाला थोडंसं कुठेतरी लागू दे की लगेच आई म्हणते काय झालं, कसं झालं, असं पटकन म्हणून जाते. किंवा तुम्ही शाळेतून दमून भागून येणारे हे माहितीच असतं आईला. मग तेव्हा आई काय करते, चला बाबा मुलगा येणार आहे, आपला डबा करून ठेव, किंवा सकाळी उठल्यावर डबा करून देणे, आई येणार आहे म्हटल्यावर स्वयंपाक करून ठेवते, आवरून ठेवते सगळं, आणि तुम्हाला गरम गरम जेवायला देते.
म्हणजेच त्याच ठिकाणी आपण आजारी असू, बघा कधी कधी तुम्ही पण आजारी पडता, ते आजारी पडल्यावर सुद्धा आई आपली रात्रंदिवस काळजी करत असते, माझ्या मुलाला कधी बरं वाटेल, माझ्या मुलीला कधी बरं वाटेल असं. आणि रात्रीला झोप, डोळ्याला डोळा लागत नाही किंवा झोपही येत नाही, अशी प्रत्येक आई आपल्या मुलाची काळजी घेत असते. तसंच हे झाडंही आपली काळजी घेतात. मग त्या काळजीमध्ये, त्या सावलीमध्ये सुद्धा कोण आहे? तू आहे. तू म्हणजे कोण? देव आहे, ईश्वर आहे. बरोबर, ईश्वर आहे. तू तिथेही वास करतोय, जिथे जिथे जातो तेथे तुझा हात येतो. बघा, प्रवासामध्ये मी जिथे जिथे जातो, आता प्रवास आयुष्य, आता इथे फक्त मर्यादित आपला जीवन प्रवास नाही आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या जाण्याचा प्रवास नाही आहे, आयुष्याचा प्रवास आहे, मानवाच्या आयुष्याचा प्रवास आहे. मंगेश पाडगावकरांची भाषा शैलीमध्ये थोडासा गर्भ अर्थ त्यात लपलेला काय? आयुष्याच्या प्रवासात मला चढ उतार येणार आहे, किंवा माझ्यात अडचणी येणार आहेत, दुःख येतात, संकट येतात, अनेकदा येतात, आनंदाचे क्षणही येतात. असं काही नाही की प्रत्येक वेळेस दुःख येतात, पण त्या आनंदाच्या क्षणी, त्या दुःखाच्या क्षणी, जिथे जिथे मला गरज आहे, जिथे जिथे मला तुझ्या हाताची गरज आहे किंवा मदतीची गरज आहे, तू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माझ्यासमोर येतो, माझ्यासमोर ठाकतोस, उभा राहतो. ठाकणे म्हणजे उभा राहतोस, तू माझ्यासमोर येतोस, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत मला मदत करतो. म्हणूनच म्हणजे हात तुझा, बघा कवीने म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजेच काय? देणारा निसर्ग नेहमी देतोय, देणारा देत जावे, म्हणजे तुम्ही द्यायला सुद्धा हवं आहे, आणि देण्याची वृत्ती माणसामध्ये व्हा. आणि मानव काय घेतोय घेतोय, पण घेता घेता ते काय म्हणतात? देणाऱ्याचे हात घ्या, म्हणजे तोडून हात घ्यायचे नाही, तर त्याची वृत्ती घ्या, देण्याची, दान देण्याची ही वृत्ती घ्या. म्हणजे आपल्याकडे एवढंच आहे, त्यातलं एवढंसं तरी आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे, असं ते म्हणतायत. म्हणजे इथे ते सांगतायत की त्या देण्यामध्ये तू आहेस, त्या देतामध्ये तू आहेस. वृक्ष काय करतोय? देतोय, सावली देतोय, फळं देतोय, झाड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं सुमधुर फळं देतोय, मग तो देत राहतोय. तसंच तूही मला त्याप्रमाणे हात देतोस वेगवेगळ्या अडचणीमध्ये, संकटामध्ये, मग आपणही दिलं पाहिजे. मग तू कुणामध्ये आहेस? जो मदत करतो त्या व्यक्तींमध्ये आहे. व समाजामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत, काही सगळं असून सुद्धा देऊ शकत नाही, आणि काहींकडे काहीच नसतं, शुल्लक असतं, तरीसुद्धा देतात, म्हणजे आपल्यातलं थोडीशी गोष्ट तरी देतात. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की जिथे जिथे अडचणी येणार आहे, तिथे तू माझ्यासाठी हात पुढे करून उभा आहेस, माझ्या मदतीला उभा आहेस. मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तुझा श्वास, विकास आमच्या तुम्ही तुझी भेट घेतो. बघा, मंदिरात माणुसकीच्या, आता ते काय म्हणतात? तुझा वास, वास म्हणजे काय? स्थान, निवास स्थान. बघा, मंदिरात तुझ्या काय वास आहे, तुझा वास आहे, म्हणजेच आपल्याला काय म्हणतात? माणुसकीचं मंदिर. कोणतं म्हटलंय बघा इथं मंगेश पाडगावकरांनी? माणुसकीच्या मंदिरामध्ये आपल्यामध्ये माणुसकी असते पाहिजे. म्हणजे कुणाला मदत हवी असेल तर मदत दिली पाहिजे, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, त्यांच्या अडचणींना आपण सामोरं गेलं पाहिजे त्या माणुसकीमध्ये. नाहीतर आज आपल्याकडे समोर ॲक्सिडेंट होऊन पडलेला, अपघात झालेला आहे, तरी तो इवळतोय, रक्ताच्या थारोळ्यात पडतो, तरी कुणी बघत नाही. मोबाईलवर फोटो काढतील, मोबाईल व्हिडिओवर काढतील आणि लगेच अपलोड करतील, पण त्याला मदतीला कोणी धावत नाही. पण असं अनेक समाजामध्ये लोक आहेत, कोण कोण माणुसकीला. बघा, आपण खूप लोकांची नावं घेऊ शकतो. मदर टेरेसा आहे, प्रकाश बाबा आमटे आहेत, बाबा आमटे आहे स्वतः, अशा अनेक लोकांची आपण नावं घेऊ शकतो. आज आंबेडकर आहेत, फुले आहेत, हे सगळे आपल्याला काय म्हणू शकतो? माणुसकीची रूपं आहेत. जिथे जिथे मदतीला, आज आपल्याला टाटांसारखी व्यक्ती, एवढी मोठी व्यक्ती आहे, ती सुद्धा आपल्याला करोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठी मदत केली, त्यामध्ये माणुसकी आहे. तर समाजामध्ये अनेक लोक होती अशी श्रीमंत की त्यांनी जराही मदत केली नाही. शेतकरीकडे दुर्भाग्य की शेतकऱ्याकडे काही नसताना सुद्धा एका शेतकऱ्याने करोनाच्या काळात त्याच्या धान्य जे पिकलं, त्या धान्य पिकलेल्याच्यातलं सगळं धान्य लोकांना वाटून दिलं. ही माणुसकी आहे खऱ्या अर्थाने. अशा प्रकारे माणुसकी जपली पाहिजे. आपल्यात बघा, तुमच्याच बरोबरच्या कितीतरी मुलांना शिकायला मिळत नाही आज.
रस्त्यावर ते फुलं, सिग्नलवर फुलं विकतायत, काही वस्तू विकतायत, अशी मुलं आहेत. त्यांना थोडीशी मदत केली पाहिजे, आपल्याला होईल तेवढी. लेखक काय म्हणतात की खूप नाही, आपल्याला होईल तिथे. मग त्यातच खरी माणुसकी आहे, आणि त्या माणुसकीमध्ये तू आहेस, देवाचं रूप आहे, असं ते म्हणतात. आणि कशात आहे? सत्य, प्रेम, करुणा. करुणा म्हणजे करुणा, दया. अजून कशामध्ये? सत्यामध्ये. बघा, नेहमी खरे बोलावे असं का म्हणतो? सत्याचा कधी अंत होत नाही. आपण नेहमीच खरे बोललो तर आपल्याला पुन्हा पुन्हा खोटं बोलायची गरज लागत नाही. आणि एक खरं खोटं बोलण्यासाठी अनेक खोटं बोलावं लागत नाही. आणि मग त्या खऱ्यामध्ये तू आहेस, खरेपणामध्ये. नाहीतर अनेक लोक खोटं बोलून आपलं हे करतात, आणि आपण तसं काहीच नाही. मग खऱ्या बोललं पाहिजे. अनेक लोक खोटं बोलून घोटाळे करतात, तसं नाही. म्हणजे सत्यामध्ये तू आहे, प्रेमामध्ये तू आहेस. तुमच्यामध्ये आज राग, द्वेष, फक्त चिडच लोकांबद्दल असेल तर काय उपयोगाचे? तर तसं नको आहे. तू प्रेम तुझ्या प्रत्येकाबद्दल, मग त्या फुलांबद्दल असेल, निसर्गाबद्दल असेल, त्या झाडांबद्दल असेल, त्या डोंगरांबद्दल असेल, अख्ख्या निसर्गाबद्दल, पूर्ण माणुसकीमध्ये तुम्हाला देव असला पाहिजे, किंवा आपण म्हणूयात प्रेम असलं पाहिजे. बघा, भारत हा शांतिप्रिय देश आहे. आज भारत काय करतो? शांततेचा संदेश नेहमी पाठवतो. कुठल्याही देशावर संकट आलं तर भारत देश मदत करतो. म्हणजेच भारत हा, जी परंपरा आली, संस्कृती आली, ती प्रेम देणे. प्रेम दिलं तरच आपल्याला प्रेम येतं. तुम्ही जसं वागाल तसे तुम्हाला प्रत्युत्तर येतं. म्हणून तुम्ही करुणा केली पाहिजे, दया केली पाहिजे, दुसऱ्यांवर अडचणीतल्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे. म्हणूनच सत्य, प्रेम, करुणा यामध्ये पण तुझीच श्वास आहे, त्यातच खऱ्या अर्थाने श्वास आहे. आज आपल्याकडे हे 3 गुण नसेल तर काहीच उपयोग नाही आपल्या जगण्याचा. माणूस किड्यामुंग्यांसारखा जन्माला येतो, किड्यामुंग्यांसारखा मरूनही जाईल. पण तसं नाही आहे. या सगळ्या आपण एक माणूसकी धरून माणूस म्हणून जगलं पाहिजे. माणसाची व्याख्याच ती करत आहे, माणूस म्हणून जगलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्या संविधानात पण तेच म्हटलेलं आहे की लोकशाही कशाची आहे? लोकांनी लोकांसाठी बनवलेली. म्हणजे लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी जे राज्य बनवले ते लोकशाही. म्हणजेच लोकांना मदत केली पाहिजे, लोकांचं हित केलं पाहिजे, असं हे सांगत आहेत. म्हणून त्याही लोकांमध्ये, सत्यामध्ये, प्रेमामध्ये तू आणि करुणेमध्ये तू वसलेला आहेस. विकासात अमुच्या आम्ही तुझी भेट घेते. बघा, आजूबाजूला आपण जर बघितलं तर अशा निसर्गात अनेक गोष्टी आहेत की जिथं आपल्याला अजूनही शोध लागलेला नाही आहे. पण तरीही मानव आदिकालापासून आत्तापर्यंत जर विचार केला तर मानव चंद्रावर झेप घेण्यापर्यंत गेला आहे. चंद्रावर आपण झेप घेतली, तिथला शोध लावला. किंबहुना आपण म्हणूयात आता मंगळापर्यंत, मंगळावर आपल्याला झेप घेतलेली आहे. असा माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती करत आला. मग तंत्रज्ञान असू दे, संशोधन असू दे, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये, शेतीमध्ये असू दे, आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरतो शेतीमध्ये. अशा प्रकारे माणूस हा काय करतो? विकास करत चाललेला आहे. मग त्या विकासाची प्रेरणा ही कोण देतो? तूच देतोय. ती आयडिया आता संशोधकांना संशोधन करण्यासाठी एखादा क्ल्यू अचानकपणे मिळतो. तो क्ल्यू पण कोण देतोय? तूच देतोय. म्हणजे ह्या विकासामध्ये, आणि त्याची प्रेरणा अजून विकास करायचा, अजून पुढे जायचं, त्याची प्रेरणाही तूच देतो. तुझी मुले आम्ही सगळी, नसे जात पात, द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात, सुरातुनी वाहुनी आम्ही तुझे प्रेम नेतो. बघा, आता कशामध्ये? तुझीच मुलं आहेत आम्ही. तू आम्हाला हे ज्ञान दिलंय, प्रेम करून आपल्याला, आणि दया कर. म्हणूनच आमच्यामध्ये तुझीच मुलं आहे. म्हणून आम्ही काय करणार? कुठे जातीपातीच्या, धर्मभेदाच्या, उच्च नीचतेच्या, गरीब श्रीमंत, शिक्षा अशिक्षितचा भेद नको. जातीपातीच्या भिंतीच नको आहेत या आम्हाला. सर्व समान आहेत असं त्यांनी म्हटलंय. द्वेष नको आहे कुणामध्ये, राग नको आहे, भेद नको आहे, अशा भिंतीची अडसरच आम्हाला नको आहे, असं लेखक म्हणतायत. सुरातुनी वाहुनी आमची आम्ही तुझे प्रेम नेतो. म्हणूनच या सुरांमध्ये कुठले कुठले सूर आहेत? आनंदाचे आहेत, प्रेमाचे आहेत, दयेचे आहेत, निसर्गातले विविध, पावसाच्या थेंबातले सूर आहेत, वाहत्या पाण्याचे सूर आहेत, शेतातल्या लहरणाऱ्या वृक्षांच्या हलण्याच्या झोतामध्ये सुद्धा सूर आहेत. सबंध सृष्टीमध्ये सूर आहेत. ते सूर आम्ही तुझे गातोय.
की कुठेही आम्ही भेदाभेद करणार नाही, जातीपात करणार नाही. अशा प्रकारे आपण मंगेश पाडगावकरांनी आपल्याला ही कवितेत देव कुठे बघावा हे सगळं सांगितलं. बघा आता आपण इकडे येऊयात, एकदा सगळा विचार करूयात की काय काय सांगितलं आहे मंगेश पाडगावकरांनी. तर बघा कशा कशात देव दिसतोय मंगेश पाडगावकरांना. बघा झऱ्यातून दिसलंय, निर्मळ झऱ्यातून दिसलोय, त्याच्या आवाजातून दिसलोय, फुलातून दिसलाय, फुलांच्या सुगंधातून दिसलाय. तुझीच प्रेरणा येते म्हणतायत त्या फुलातून. मुसाफिराला त्या झाडामध्ये त्यांना देव दिसतोय आणि त्या झाडातल्या माऊलीमध्ये म्हणजे आपल्या आईमध्येही देव दिसतोय. देवाची माया दिली त्यांनी सांगितलेली की तिथेही देव आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मंदिरात माणुसकीच्या रूपामध्ये देव दिसतोय. अशा प्रकारे मंगेश पाडगावकरांनी कविता सांगितली आणि जातीपातीचा भेदाभेद करू नका, जन्मभेद करू नका, प्रेम वाटा, सगळ्यांना प्रेम द्या, दया द्या, दया करा असा संदेश या कवितेतून दिले तरच आपण माणुसकीचा धर्म पाळू शकतो असे मंगेश पाडगावकर या कवितेत म्हणतात. तुझा सूर्य उगवे. आता नवीन सूर्य, नवीन प्रकाश आपल्या लोकांमध्ये घ्यायचा आहे आणि हा माणुसकीचा, सत्याचा, प्रेमाचा, करुणेचा सूर्य तुमच्यातही उगू द्या असं आहे. उद्या होमवर्कसाठी तुम्ही कविता वाचा, कठीण शब्द लिहून येणार आहेत आपण. ते कठीण शब्द लिहायचे उद्या मी पाहणार आहे. गुड डे. थँक्यू.